कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब। खेड शहरातील अत्यंत वर्दळीच्या खेड बस स्थानक परिसरात सध्या अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागतात। ही दृश्य पावसाळ्यातील नसून आत्ताची ताजी आणि धक्कादायक परिस्थितीची आहेत। बस स्थानकासमोरून जाणाऱ्या भरणे खेड दापोली राज्यमार्गालगत पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून संपूर्ण परिसर तळ्याच्या स्वरूपात बदललाय। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, त्यात साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी, सर्वत्र पसरलेला चिखल आणि असह्य वास यामुळे प्रवासी, विद्यार्थी, वाहन चालक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत। बस स्थानकातून ये-जा करताना नागरिकांना दुर्गंधीच्या पाण्यातून वाट काढावी लागते। तसेच परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर देखील याचा गंभीर परिणाम होत असून ग्राहक या भागाकडे फिरकण्यास टाळाटाळ करत आहेत। दररोज हजारो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करतात, मात्र साचलेलं पाणी आणि चिखलामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। गेल्या आठवडाभरात याच ठिकाणी 4 ते 5 दुचाकींचा अपघात झाल्याच्या घटना देखील समोर आल्यात। पावसाळा संपून 3 महिने उलटले तरी ही अवस्था कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। खेड नगरपालिकेने तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती करून खड्डे बुजवणे, पाणी आणि चिखल हटवून परिसर स्वच्छ करावा, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। आज एसटी स्टँडची आणि रोडवरची परिस्थिती बघताय, हे जे पाणी आहे हे पाणी कुठल्या पावसाला नसून हा पाणी गटर तुंबल्यामुळे गटरचा दुर्गंधी पाणी हा एसटी स्टँडवर येऊन तसाच रोडवर येऊन इथं ह्या एक मेन एस टी स्टँड इथं शाळेची मुलं, वयोवृद्ध माणसं हे ह्या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहेत। तसेच रस्त्यावर आलेलं पाणी हा गाडी, टू व्हीलरवाले त्याच्यावरून स्लिप होऊन जवळपास गेल्या आठवड्यात 4 टू व्हीलरवाले स्लिप झाले आणि त्याच्या पायाला इंजरी झाली। तेव्हा हे पाणी किंवा हे गटर शासनाचे नसून नगरपालिकेचे आहेत, तर नगरपालिकेने ते त्वरित साफ करून गटर सुरळीत करावे। शासनाचा आहे की नगरपालिकेचा ह्या वादात न पडता नगरपालिकेने हा गटर साफ करून घ्यावं, एवढी नगरपालिकेला विनंती। बरोबर, आज आपण या स्टँडच्या एरियात आहे, खेड स्टँडच्या एरियात आहे। आपण इथे नगरपालिकेची पाईपलाईन तिथे फुटलेली आहे, जवळजवळ 3-4 महिने होऊन गेले। त्या नगरपालिकेच्याला कर्मचाऱ्यांना आम्ही सांगत दिलं, पण नगरपालिकेचे कर्मचारी आम्हाला सांगितलं काय की ते पाईपलाईन फुटलेली नाही, ते गटाराचं पाणी वाहत आहे म्हणून। पण गटाराचं पाणी वाहणे असतं तर ह्याला केव्हाही पकडली असती आणि संध्याकाळी 7 आणि सकाळी 7 ह्या वेळेला पाणी इथे खूप जातं आहे। इथे शाळेची मुलं असतात, सकाळ संध्याकाळ दिवसभर शाळेची मुलं असतात, लोकांना तिथला प्रवास करायचा म्हणजे येण्या जाण्याचा खूप त्रास होतो। आता इकडे बघा, तिकडे पण त्याला लोक कशी जातात आहेत। आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, आम्ही एस टीवाल्यांना बोललो, आम्ही विनंती केलेली की लगेच खड्डे भरून टाका म्हणून, पण त्यांचं म्हणणं काय आहे की हे जे पाणी जेव्हापर्यंत पाईपलाईनचं ते नगरपालिका सोय दुरुस्त करत नाही तोपर्यंत आम्ही इथे खड्डे आम्हाला बुजवता येणार नाही, असं त्या एस टी महामंडळाचं म्हणणं आहे। तरी त्वरित आमची विनंती आहे नगरपालिकेला आणि एस टी महामंडळाला, त्यांनी पण त्यांच्याशी पत्रव्यवहार करावा आणि त्वरित नगरपालिकेची जी पाईपलाईन फुटलेली आहे ती दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित करून द्यावं, ही आमची विनंती।